मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हे बघा आपण गवत लावलेलं हे असं आहे. बघा ही शिवरीच्या फट्ट्या दिसत असेल तुम्हाला. ही शिवरीचे 3 तास लावलेत आपण, 2 विकून गेले, तिसरं तिथून आलं. त्याच्यानंतर हे गवत स्मार्ट नेपियर आहे. स्मार्ट नेपियर पण चांगलं झालं आता. एवढं दिसत नसेल तुम्हाला अजून, मग कारण की नेमकंच याला फुटलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हा इकडे दसरथ घास. इकडे मित्रांनो ज्या काड्या लावलेल्या दिसतात तुम्हाला, तर या काड्या आपण याचं सुबाब लावलेली आहे. त्याच्यानंतर हा बघा दसरथ घासाचा पट्टा टाकलेला आहे. हा दसरथ घासाला जवळपास आता 15 दिवस होत आले, पण पाऊस कमी असल्यामुळे हे जास्त उठाणार दसरथ घास. तर जसं जसं पाऊस चांगला येईल त्याप्रमाणे ते वाढणार आहे. त्यानंतर हा पट्टा आहे मित्रांनो आपला मारवेल गवताचा. आता दोघा तिघाचे फोन आले मला की म्हण दादा आम्हाला मारवेल गवताचं बियाणं पाहिजे. तर कसं झालं मित्रांनो, आता मारवेल गवताचं बियाणं जर दुसरीकडून घ्यायला गेलं तर तुम्हाला जवळपास मारवेल गवत जर घ्यायचं म्हणलं तर एक कांडी 2 ते 3 रुपयाला भेटते. काही ठिकाणी 4 रुपयाला 5 रुपयाला पण देतात, आणि काही ठिकाणी 1 रुपयाला पण देतात. तर आपण तसे काही हिशोबानं देणार नाही तुम्हाला, आणि आपल्याकडे सध्या अवेलेबल पण नाही बरं का. एक 15 ते 20 दिवस लागणार तुम्हाला, कारण की सध्या हे छोटं आहे. बघू शकता तुम्ही, एवढी काही वाढ झालेली नाही याची. पण तरी पण ज्यांना कोणाला घ्यायचं आहे तर मित्रांनो, घेण्यासाठी मी एकच सांगतो तुम्हाला की आता दुसऱ्यासारखे तर आपण काही पैसे घेणार नाही. पण मागच्या वेळेस आपण दोघा तिघाला दिलं, त्यांनी काय केलं माहिती आहे का, जोपर्यंत आपल्याकडून त्याला मारवेल गवताचं काड्या न्यायच्या होत्या तोपर्यंत त्यांनी व्हिडिओ बघितले आपली. त्याच्यानंतर आता ते व्हिडिओ बघत नाहीत. सबस्क्राईब केलं की नाही त्यांचं त्यांना माहिती आहे. कारण विषय कसा माहिती आहे का, या जगामध्ये इमानदारीने जर वागलं, फुकटचं मोल कोणालाच नाही. कोणती वस्तू तुम्हाला फुकट जर दिलं, एखाद्यानं तुम्हाला आयुर्वेदिक औषध जर फुकट दिलं तर त्याचा मोल आपल्याला महत्त्व कळत नाही. तसा विषय झालेला आहे. आज आपण दोघा तिघाला गेलं गवत, त्यावेळेस त्यांनी नेलं, लागवड केली. त्याच्यानंतर त्यांचं आपले व्हिडिओ पण बघत नाही, सबस्क्राईब पण केलं नाही. माझ्या म्हणण्याचा भाग एकच आहे, तुम्हाला आपण हे जे काड्या आहेत हे आपण फ्रीमध्ये देतो. तुम्ही लोकांकडून पैसे न घेता 2 रुपये 3 रुपये काडीना, आज जर तुम्हाला 1000 काड्या जर लावायच्या म्हणलं तर जवळपास तुम्हाला 2-3 हजार रुपये खर्च लागतो. तुम्हाला इथं खर्च काय करायचं, फक्त सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ बघायचे माझे. तुम्ही एक्स्ट्रा यूट्यूबवर व्हिडिओ बघता का नाही, दुसऱ्याचे व्हिडिओ बघता का नाही, खरं सांगा मला. दुसऱ्याचा टाईमपास बघता का नाही, रील्स व्हिडिओ बघता. मग तुमच्या कामी जर एखादा व्यक्ती येत असेल त्याचे व्हिडिओ बघायला तुम्हाला काही अडचण आहे का? याच्यामध्ये मार्गदर्शन बरं चांगलं देतो मी, काही वाईट व्हिडिओ नाही आपले. जे काही शेळीपालन विषयी माहिती आपण या चॅनलवर देत असतो. तर सबस्क्राईब करायचं, याला काही पैसे लागत नाही. लाईक करायला पैसे लागत नाही आणि शेअर करायला पैसे लागत नाही. आता मित्रांनो, आपण एक आठ ठेवणार आहे. जर आता मी हा व्हिडिओ टाकत आहे, मारवेल गवताचं बियाणं तुम्हाला ज्यावेळेस आपल्याकडं लागवडीसारखं होईल त्यावेळेस तुम्हाला भेटन. पण त्याची एक आट आहे आपली की या व्हिडिओला कमीत कमी याला 500 लाईक आल्या पाहिजे, आणि कमीत कमी हा व्हिडिओ 50,000 लोकांपर्यंत तरी पोहोचला पाहिजे. हे पोहोचण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ जर शेअर केला तर 100%
हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचन. तुम्हाला एकही रुपये द्यायची गरज नाही. फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा. एवढं जर तुम्ही केलं तर 100% तुम्हाला एक 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याकडून ही कांडी गवत तुम्हाला फ्रीमध्ये भेटेल मार्वेल गवत लावण्यासाठी. फक्त तुम्हाला एवढं सहकार्य करणं आहे. जास्तीत जास्त जेवढा होईल तेवढं तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करत नाही, माझे सबस्क्राईब वाढत नाही. जवळपास 500 लाईक आणि जवळपास 1000 सबस्क्रायबर जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला शेअर करायचं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कसा करायचा शेअर करू शकता. तुमच्याकडून एकही रुपये घेतला जाणार नाही. तुम्हाला जेवढं लागन, जेवढं म्हणजे तुम्ही नेसन डायरेक्ट भारा नाही, तुम्हाला जेवढं लागेल गुंठा 2 गुंठे तेवढं तुम्हाला त्या प्रमाणामध्ये आपल्याकडून कांडी गवत मार्वेल गवत लावायला भेटल. फक्त अटी एवढीच आहे, कारण की आता बस झालं, मला काय तुमच्याकडून पैसे नाही घ्यायचे, फक्त मला सपोर्ट हवा तुमचा. जर तुमच्याकडून होत असेल तर काहीच अडचण नाही. तुम्हाला कांडी द्यायला मला काहीच फरक पडणार नाही. मी फुकट देणार आहे. आपण एकही रुपये तुमच्याकडून घेणार नाही. फक्त तुम्हाला एवढं सहकार्य मला करावं लागेल. आणि जर तुम्हाला एवढं सहकार्य करायचं नसेल तर तुम्ही विकत घेऊ शकता. कोणाकडून भेटत असेल तर आपली काही अडचण नाही. आपण काही विषय करणार नाही तुम्हाला. कसं आहे माहिती आहे का, आजकालचं विषय असं झालेला आहे, आपण आपल्याला तर जाऊ द्या, कोणाचा फायदा होऊ द्या, पण आपण नुकसान द्यायला ना. फायदा मी तुमचा करू राहिलो पण नुकसान माझी व्हावं लागली ना. मला सपोर्ट करत नाही, कारण खऱ्याला सपोर्ट करत नाही अशी गोष्ट व्हावं लागली नाही. 100% मित्रांनो, तुम्हाला जेवढं लागन लागवडीसाठी तेवढं काड्या आपल्याकडून भेटल्या जातील. काड्या पण 1 नंबर क्वालिटीच्या आहेत असं नाही. आणि मित्रांनो, हा चारा शेळ्यांसाठी इतका फायद्याचा आहे की हा चारा किती टाका तुम्ही, दिवसभर जरी चारा टाका तरी याच्यापासून काही इफेक्ट होत नाही. शेळ्यांना जुलाब लागत नाही, शेळ्यांना पोट फुगत नाही किंवा कुठलंच काही होत नाही. एकदम चांगल्या पद्धतीचा हा चारा आहे. तर बघा, तुम्हाला जर चारा म्हणजे गवत जर लागत असेल तर एवढी आट आहे माझी, एवढं तुम्हाला सहकार्य मला करावं लागेल. बघा, तुमच्या हिशोबानं होत असेल ॲडजस्ट तर नक्कीच करा. जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. जेवढा व्हिडिओ तुम्ही शेअर करसाल तेवढा व्हिडिओ व्हायरल होईल. आणि व्हायरल झाल्याच्या नंतर आपोआपच सबस्क्रायबर वाढतात, लाईक वाढतात. आणि लाईक सबस्क्रायबर वाढल्याच्या नंतर तुम्हाला मला गवत द्यायला काहीच अडचण नाही. चला तर मित्रांनो, नक्कीच जास्तीत जास्त शेअर लाईक करा. आपल्या शेतकरी भावाला, शेळीपालक भावाला असा सपोर्ट असेल तर तुमचा गवत 1 नंबर क्वालिटीचं आहे. तुम्ही हेच नाही, आता आपल्याकडे 2-3 प्रकारचे गवत होणार आहेत समोर, पण आता सध्या ही आहे अवेलेबल. तर 100% तुम्हाला भेटून जाईल. फक्त ही आट एवढी पूर्ण करायची, नक्कीच भेटून जाईल. चला तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच जास्तीत जास्त सपोर्ट करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.